नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही जातोय जय मल्हारगडला आणि इकडे काही चाळीसगाव आहे आणि इकडे आहे आपलं कन्नड घाट. म्हणजे हा आपला कन्नड घाट आहे. इकडे कन्नड आहे आणि इकडे चाळीसगाव आहे. इकडनं आम्ही आता चाळीसगावातून आलो. सो आता तुम्हाला दाखवतो जय मल्हारगड कसे. तुम्ही जेव्हा आले ना घाट जवळपास अर्धा चढले ना तर तुम्हाला एक पाटी लागते वगैरे तुम्हाला दिसून जाईल पाटी रस्त्याला जे. सो इकडे टर्न मारायचा आणि इकडे तुम्हाला वर जावं लागतं. सो आता तुम्हाला दाखवतो मी की तिकडे कसं आहे वगैरे मंदिर वगैरे दाखवतो, तिथला एरिया व्ह्यू वगैरे एक नंबर आहे. चला माझ्यासोबत तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही नाही का इकडे गाडीने फोर व्हीलरने किंवा बाईकने पण येऊ शकता. सो तुम्ही जेव्हा पुढे याल ना तेव्हा तुम्हाला दोन रस्ते लागतील. राईट साईडला तुम्हाला जायचं असेल तर तिकडे आहे म्हणजे एक व्ह्यू पॉईंट वगैरे तिकडे म्हणजे थोडं आहे बसायला वगैरे केलेलं आहे. त्यानंतर इकडे लेफ्ट साईडला जे आहे ना इकडे मंदिर आहे जय मल्हारगडचं जे आपण म्हणतो ते मंदिर वगैरे इकडे आहे. सो तुमच्यावर तुम्ही पहिले कुठे जाल तर हे जवळ आहे तर मला वाटतं आपण पहिले इकडे जाऊया. हे बघून झालं का मग आपण मंदिराकडे जाऊया. तर आपण जेव्हा राईड घेतो ना राईड घेऊन जर इकडे आलो ना तर तुम्हाला दाखवतो इथे हे आहे बांधलेलं आहे. आता हे काय वगैरे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर तुम्हाला इकडचा व्ह्यू वगैरे दाखवतो इकडे काय काय इथे आलं तुम्हाला एक मस्त मोकळा स्पेस आहे पिकनिकसाठी. ते एकदम भारी वगैरे बसायला वगैरे लहान मुलांना खेळायला वगैरे. पण लहान मुलांना शक्यता नका आणू, पण कसं आहे म्हणजे लक्ष ठेवा आणले पण तर. सो हा एरिया आहे की त्यानंतर तुम्हाला दाखवतो की पुढे गेल्यावर आपला जय मल्हारगडचा एरिया. चला मग जेव्हा आपल्याला दोन रस्ते लागतात आणि आपण लेफ्ट साईडला टर्न मारतो ना तेव्हा इकडे आलं ना इकडे दोन मंदिर ॲक्च्युली. एक तुम्ही बघू शकता दिसतंय बघा, एक छोटं नाही म्हणजे ते मोठं आहे. इकडून लांब दिसतंय ना इकडे तुम्हाला दिसेल आपले हनुमान मगावले बघा. हे मंदिर आता बांधले म्हणजे ॲक्च्युली याच्या आधी नव्हतं. इथे आहे हनुमान भगवानचं मंदिर आणि इकडून थोडं पुढे गेले का मग आपलं आहे जय मल्हारगडचं मंदिर. तर आता आपण हनुमान मंदिर बघितलं आणि तिकडनं आपण आलो होतो जय मल्हारगडकडे. आणि हे बघा इथे आता हे काम चालू आहे वगैरे. म्हणजे आधी असं नव्हतं, आधी फक्त एकच गेट होता. आता इकडे वगैरे काम चालू आहे म्हणजे चालू आहे वगैरे मस्तपैकी काम वगैरे. आणि इथून व्ह्यू तुम्हाला मंदिर पण दाखवतो मंदिरमधलं. त्यानंतर इकडचा एक नंबरचा व्ह्यू दाखवतो. इकडे व्ह्यू एकदम भारी तो पण तुम्हाला दाखवतो. इथून आपण एंट्री केली ना मग इथे आपली महादेवांची एक पिंड आहे. त्यानंतर इकडे आहे आपलं जय मल्हारगडचं देवस्थान. सकाळी बंद आहे वाटतं. हा मंदिरचा प्रिमायसेस आहे. इथे मस्त आहे म्हणजे थोडं वगैरे हे बघा पेंटिंग वगैरे देवीची पेंटिंग वगैरे काढलेली आहेत मस्त. देवा मंदिर आहे. पिकनिकसाठी एक नंबर आहे. आता तुम्हाला दाखवतो व्ह्यू. मोरचा आवाज येतो इकडे. सो इथे आहे मंदिर आणि हा आहे बॅक साईडचा व्ह्यू. एक नंबर आहे, डायरेक्ट खतरनाक व्ह्यू आहे. जेव्हा तुम्ही त्यांना पावसाळ्यात आता पावसाळ्यात चालू आहे सगळीकडे हिरवगार दिसतं. अजून आता थोडं पाऊस थोडं ऊन पडले म्हणून पावसाळ्यात एक नंबर वाटतं, एक नंबर हवा चालते वगैरे. आणि इथेच थोडं पुढे गेलं ना तुम्हाला सांगतो मी म्हणजे रिस्की आहे तुम्ही जाऊ नका. इथे खाली गेल्यावर तुम्हाला दाखवतो की नाही काही असे कुंडे गेलेले आहेत वगैरे पाणी वगैरे साचलेलं असतं तिथे, ते तुम्हाला दाखवतो. चला गणी बाईला पहिले रिस्क घ्यायला लावलो मी. फिअरलेस तो बिअर ग्रीस होता आपला गणेश गौडी. इथे असे कुंडे केलेले आहेत. हे बघा पूर्ण पाणी भरलेले आहे. इथे खाली जायचा प्रयत्न नका करू, रिस्की आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो खेकड वगैरे. हे बघा आणि असेच डोंगराच्या ज्या साईडला आहे ना तसंच त्या साईडला पण हे केलेले आहेत. तिकडे जास्त नाही, तिकडे 2-3च आहेत. हा बघा एक नंबर व्ह्यू, एक नंबर आहे एकदम भारी वाटतं. समोर बघा रस्ता आहे कन्नड घाट जो म्हणतो ना आपण, ते बघा गाड्या चालत आहे वगैरे. ते इथून तुम्हाला प्राण्यांचे आवाज येतील, मोर झालं हरिण झालं यांचा आवाज ऐकायला येईल. तर मंदिर आहे ते समोर आणि मंदिरासमोरच तुम्हाला हे दिसेल आपलं गौताळा औटरम घाट वन्यजीवन अभयारण्य मल्हारगड चाळीसगाव. सो हे तुम्हाला इथे दिसेल म्हणजे आपलं आहे चाळीसगावचं इथून वगैरे. तो एकदम भारी एरिया आहे वगैरे. तुम्हाला अजून दाखवतो व्ह्यू वगैरे दाखवतो, एकदम भारी भारी व्ह्यू दाखवतो. चला फॅमिलीसोबत वगैरे आले ना तुम्ही तर बघा इथे मस्त की बसायला गेलेलं. इथं पाऊस वगैरे पण आला ना तर पावसात एकदम भारी वाटतं. इथं पिकनिकला वगैरे आला ना पाऊस चालू असतो वगैरे, सगळे पाऊस चालू असतो आणि इथं मस्त बघायला व्ह्यू तर एक नंबर दिसतो. सगळे पाऊस चालतो जसं असं वाटतं की ढग एकदम खाली आले, एकदम जवळ दिसतं आपला ढग. आणि मित्रांनो जय मल्हारगडला आल्यावर हा आहे सर्वात टॉपचा व्ह्यू. इथून तुम्ही बघू शकता हे टावर आहे म्हणजे फॉरेस्ट गार्डसाठी टावर आहे. इथून तुम्हाला पूर्ण घाट वगैरे सगळं काय दिसेल. तिकडनं तुम्हाला तो एरिया पण दिसेल जिकडनं आपण आलो वगैरे. एक नंबर व्ह्यू आहे. आणि इथे आलं ना इतकी भारी हवा जाते एकदम थंडगार वातावरण एकदम म्हणजे इथे थकवा वगैरे सगळा निघून जातो. आणि पावसाळ्यात तर मग बस मजा आहे म्हणजे एकदम भारी हवा चालते एकदम जोरात मस्तपैकी, एकदम भारी वाटते इथे आल्यावर. तर एकदा नक्की व्हिजिट करा जय मल्हारगडला. चाळीसगावची एकदम भारी भारी स्पॉट आहे अजून जवळपास फिरायला. आता तुम्हाला एक स्पॉट दाखवला, अजून पुढचे स्पॉट तुम्हाला दाखवतो पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.